मुंबईमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत आणि या कामांसाठी 31 मेची डेडलाईन देण्यात आली आहे। दक्षिण मुंबईमधील ए वॉर्डमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा दावा माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला। या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रही लिहिलं। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। बघूया सर, पत्र लिहिलेलं आहात मुख्यमंत्र्यांना, काय त्यामध्ये नेमकी मागणी केलेली आहे? आज मुंबईभर जर तुम्ही बघितलं तर अनेक रस्ते कॉन्क्रिटायझेशनचं काम चालू आहे अनेक रस्त्यांवर। आणि मी पुराव्यानिशी सांगू इच्छितो की आज हे जे कंपनीज आहेत, मोठमोठे कंपनीज आहेत, त्यांचे जर तुम्ही बुक्स चेक केलेत तर त्यांनी जे परचेजेस केलेले आहेत त्यांच्या बुक्समध्ये हे रस्ते कॉन्क्रिटाईज किंवा रस्त्याचं काम करण्यासाठी ती इन्व्हेंटरी जी त्यांनी परचेज केली आहे ती तपासली पाहिजे। आणि त्यांनी जर बिल रेज केलं आहे महानगरपालिकेवर ती क्वांटिटी इन्व्हेंटरीची बघितली पाहिजे। ह्याच्यात किती तफावत आहे मी पुराव्यानिशी सांगतो तुम्हाला की जवळजवळ दुप्पटपेक्षा जास्त ते वाढवून महानगरपालिकेला चार्ज केलं जात आहे। आणि हा घोटाळा नुसता केवळ कुलाब्यापुरती सीमित नाही किंवा झोन बीएमसीच्या झोन 1 पुरती सीमित नसून पूर्ण मुंबईचा विषय आहे हा। आणि ह्याच्यात थर्ड पार्टी ऑडिट होणं अत्यंत गरजेचं आहे। आपण जर पाहिलं तर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात गेल्या अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाचं काम करण्यात येत आहे, याचा देखील आपण आढावा घेतलेला आहे। म्हणजे त्यांच्याकडून दर जे आहे ते दुप्पट आकारले जातात, परंतु जे बिलामध्ये दुप्पट दर आकारले जातात, परंतु निकृष्ट दर्जाचं काम अजूनही केलं जात आहे। 100% मी सहमत आहे। कारण जर बघितलं तर वारंवार गेले सातत्याने 1.5 वर्ष मी पाठपुरावा करतोय। आयुक्तांना देखील अनेक वेळा मी पत्रव्यवहार केलेला आहे। मुंबई सिटी ईस्टर्न वेस्टर्न सबअबमध्ये जे डिवाइड केलं आहे कॉन्ट्रॅक्ट, मुंबई सिटीचे जे कॉन्ट्रॅक्ट आहे काम झालेलं आहे हे हार्डली 5% पण काम झालेलं नाही। हे असं असताना चांगलं खराब दर्जाचं काम, उशिरा करून लोकांना त्रास द्यायचं काम आणि त्यावरही जाऊन दुप्पटपेक्षा जास्त तुम्ही महानगरपालिकेला बिलं रेज करतायत, म्हणजे हा करोडो रुपयाचा घोटाळा हा उघडीस आलाच पाहिजे। आणि त्याच्यासाठी एसीबीच्या माध्यमातून चौकशी होणं फार गरजेचं आहे। मुंबई शहरांसमोर एक व्हाईट पेपर आला पाहिजे ह्या रोड कॉन्क्रिटायझेशनच्या कामाबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येण्याविषयी सूचक वक्तव्य केलं होतं। यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी चर्चांना उधाण आलं। पण आता महायुतीनं राज ठाकरे यांना गळाला लावल्याचं बोललं जात आहे। अशातच आता मनसे लवकरच महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। शिवसेना आणि मनसेमध्ये पहिल्या 2 टप्प्यात वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्या। त्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतील नेते समोरासमोर युती संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि मनसे पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा करणार अशी माहिती मिळते। राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात। आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय। त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत। आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद। आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे 2 भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं। आता आमचं मन खुलं आहे। आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन आहे, मोकळं मन आहे। तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उदय सामंतांना भेटीसाठी बोलावल्यानं ही भेट झाल्याची माहिती आहे। मात्र राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, ही केवळ सदिच्छा भेट होती असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं। सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो। मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो। आणि मी चहा प्यायला म्हणून आलो। राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली। आता त्याच्यामध्ये
कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली. बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो. सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे. एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे. सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली. म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाजात जात राहतील अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे. ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे. आमदार संजय गायकवाड अभिनेत्री राखी सावंत विषयी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले. राखी सावंत सारख्या महिलांना देशद्रोही ठरवून गोळ्या घातल्या पाहिजे असं ते म्हणाले. भारतात जन्म घेणं, इथं कमावणं आणि ऐशोआरामात राहून विरोधी देशामध्ये जाऊन तिथला नारा देणं हे सहन केलं जाणार नाही असं गायकवाड यांनी म्हटलं. तर अशा महिलांना भारतामध्ये परत येण्याची परवानगीही देता कामा नये. देशासाठी अशा लोकांना कायमचं तिकडेच गाडायला हवं अशा शब्दात संजय गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. देश एकत्र असताना आपल्याच देशातली राखी सावंत नावाची अभिनेत्री ही पाकिस्तानाचं समर्थन करत होती. पाकिस्तान जिंदाबाद म्हणत होती. मला पाकिस्तानात जायचं म्हणत होती. तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे. अशा बेताल महिला, ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे, या भारतात जन्म घेती, भारतात पैसे कमवती, भारतामध्ये ऐशोआराम करते आणि विरोधी देशात जाऊन त्याचा नारा मारती, तिला तिकडंच गाडलं पाहिजे. तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे. यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा एकत्र येण्याविषयी सूचक वक्तव्य केलं होतं. यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी चर्चांना उधाण आलं. पण आता महायुतीनं राज ठाकरे यांना गळाला लावल्याचं बोललं जात आहे. अशातच आता मनसे लवकरच महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आणि मनसेमध्ये पहिल्या 2 टप्प्यात वरिष्ठ नेत्यांच्या बैठका पार पडल्या. त्यानंतर आता दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतील नेते समोरासमोर युती संदर्भात सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि मनसे पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा करणार अशी माहिती मिळते. राज ठाकरे यांनी एक भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात. आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद. आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला हे एकत्र येणं नको आहे 2 भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं. आता आमचं मन खुलं आहे. आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन आहे, मोकळं मन आहे. तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उदय सामंतांना भेटीसाठी बोलावल्यानं ही भेट झाल्याची माहिती आहे. मात्र राज ठाकरेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ही केवळ सदिच्छा भेट होती असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं. सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो. मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो. आणि मी चहा प्यायला म्हणून आलो. राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली. बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो. सध्या राज ठाकरे हे सत्ता बाहेरील सत्ता केंद्र असं म्हणायला पाहिजे. एवढी ताकद त्या राज ठाकरेमध्ये निर्माण झालेली आता दिसते आहे. सगळ्यांनाच राज ठाकरेची गरज पडायला लागली. म्हणजेच यांचे चपला झिजवण्याचं काम राज ठाकरे करतायत आणि हे चपला झिजतपर्यंत त्या दरवाजात जात राहतील
अशी एकूण राज्याची परिस्थिती निर्माण करून दिली आहे. ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जर हे धावत आहेत तर या सगळ्यांची स्थिती ही दोलायमान आहे.